नमस्कार, मी तेजश्री आणि स्वागत आहे तुमचं मी एन किचनमध्ये। गौरी गणपती येत आहेत आणि त्यासाठी मी बनवलेली आहे मस्त गव्हाची कुरकुरीत अशी चकली। तर तुम्ही बघू शकता ही चकली किती कुरकुरीत झाली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर चकली बनवण्यासाठी इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हे जे पीठ आहे ते न चाळता घ्यायचं। त्याच्यामध्ये अर्धा कप तांदळाचं पीठ घालायचं आणि हे पीठ व्यवस्थित मिक्स करून आपल्याला एका सुती कपड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे। पीठ कपड्यामध्ये ओतून घेतलं की चारी कपडे व्यवस्थित पकडायचे आणि त्याची घट्ट अशी गाठ बांधून गाठोडं तयार करायचं। अशी घट्ट गाठ बांधायची आणि हे पीठ आहे आपल्याला ते वाफवून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे मी कढईमध्ये पाणी टाकलं, त्याच्यावर एक ताट ठेवलं, तुम्ही चाळण ठेवली तरी चालेल आणि त्याच्यामध्ये पीठ बांधलेला कपडा ठेवायचा आणि त्याला वरून पॅक असं एक झाकण ठेवायचं, जेणेकरून वाफ जी आहे ती बाहेर गेली नाही पाहिजे आणि आपलं पीठ ते व्यवस्थित वाफवून निघेल। हे 15 मिनिट मंद गॅसवर वाफवून घ्यायचं आहे। पीठ वाफवलं गेलं की मग ते थंड करायचं आणि मग गाठोडं सोडायचं। तर तुम्ही बघू शकता आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थित वाफलं गेलं आहे। हे कसं समजायचं, जेव्हा आपल्या पिठाचा असा एकदम कडक गोळा तयार होतो तेव्हा समजायचं की पीठ हे व्यवस्थित वाफवलं गेलेलं आहे। हे सगळं पीठ एका ताटात काढून घ्यायचं आणि ज्या गाठी झालेल्या आहेत त्या गाठी आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत। तर इथे मी भत्त्याने ह्या गाठी फोडून घेतल्या। तुम्ही हे डायरेक्ट मिक्सरमध्ये टाकूनही त्याच्या गाठी फोडू शकता। गाठी फोडून झाल्या की एक भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये चाळण घ्यायची आणि चाळणीमध्ये थोडं थोडं पीठ टाकून ते चाळून घ्यायचं। राहिलेल्या गाठी त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक फुटल्या जातात। आता आपल्याला ह्या पिठामध्ये सुके मसाले घालायचे आहेत। तर मसाल्यामध्ये मी हळद, धनेपूड, ओवा, मीठ, लाल तिखट आणि थोडेसे पांढरे तीळ घातलेले आहेत। हे सुके मसाले आपल्याला व्यवस्थित अगोदर मिक्स करून घ्यायचे, म्हणजे ते सगळीकडे मिक्स होतात आणि नंतर मग आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे मी पीठ मळण्यासाठी कोमट पाणी वापरलेलं आहे। जास्त गरम पाणी नाही घ्यायचं, अगदी कोमट पाणी घ्यायचं। थोडं थोडं जसं लागेल तसं पाणी टाकायचं आणि पीठ मळायचं। पीठ हे घट्टसर मळायचं, म्हणजे चकलीला शिरा ज्या आहेत त्या व्यवस्थित येतात। जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि दाटसर असा घट्ट गोळा तयार करायचा। तर तुम्ही बघू शकता हे असं एवढं घट्ट पीठ झालेलं आहे। नंतर सोऱ्यामध्ये एक छोटा गोळा घेऊन सोऱ्यामध्ये टाकायचा आणि आपल्याला हव्या तशा आकारामध्ये मग चकल्या करून घ्यायच्या। इथे मी 5 वेड्याची चकली बनवली आहे। तर तुम्हाला जशी हवी आहे, जेवढी मोठी छोटी तसे तुम्ही बनवू शकता। आणि शेवटी राहिलेलं जे तोंड आहे ते आपल्याला बंद करायचं आहे। हे अशा प्रकारे सगळ्या चकल्या बनवून घेतल्या आणि तेल हे थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये चकली टाकायची आणि चकली ही एका साईडने 2 ते 3 मिनिट अगोदर तळून घ्यायची, म्हणजे ती व्यवस्थित तळली जाते। आणि एक साईड व्यवस्थित तळली गेली की त्याच्यानंतरच मग चकली ही पलटून घ्यायची आणि मग दुसऱ्या साईडने 2 ते 3 मिनिट ही तळून घ्यायची। साधारणतः 4-5 चकल्या तळण्यासाठी आपल्याला 3 ते 4 मिनिट लागतात। तर चकली व्यवस्थित तळली गेली हे कसं समजतं, आत्ता बघू शकता इथे बुडबुडे दिसत आहेत। जेव्हा चकली तळली जाते तेव्हा हे सगळे बुडबुडे नष्ट होतात आणि बघा ही एकदम कुरकुरीत अशी चकली तळली जाते। तर तुम्ही पण ही रेसिपी करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू।